तू मेरी जिंदगी है, तू ही मेरी पहली चाहत, तू ही आखिरी है। का करूं सजनी आए न बालम हो। बोलो मॅडम क्या हाल आहे? काय बोलत नाही माझी मैना काय का माझी मैना गावाकडे राहिली का? बोलत नाही काय नाही हा काय रागवली का? नमस्कार दादा. अरे नमस्कार साहेब बोला काय सेवा करू आपली? काय एवढं मोठं पात्र घेतलंय तुम्ही? आप्पे आप्पे बनताय तुमच्याकडे? हा साहेब आमच्याकडे आप्पे बनतात जे तांदळाचे आप्पे असतात. याच्यामध्ये कांदा कोथिंबीर राई याचा एक तडका दिला जातो. ऍक्च्युली हा आयटम साऊथचा आयटम आहे पण आपण त्याला हॅक केलेलं आहे. हा हॅक करून तुम्ही मालवणीमध्ये घेऊन आला? हे मुंबई मालवणी माडा इथे प्रयत्न करतो लोकांना चांगलं पौष्टिक खायला घालायचं. ते दादा तुम्ही गाणी वगैरे आहे असं बोलता कसं काय? भाऊ बघा आपल्याला मरायचं आहे हे सत्य आहे परम सत्य आहे मरणं. तर जगायचं आहे तर आयुष्यामध्ये काय ते एन्जॉयमेंट पाहिजे ना. मी तर म्हणतो देवाला मी मरण देव हसता हसता लोकांना हसवतो आता चांगलं खाता खाता मरण दे हेच माझ्या मनामध्ये इच्छा आहे. तुमची काय सेवा करू सांगा साहेब? आम्हाला आप्पे तुम्ही बनवता इकडे मालवणीमध्ये आम्ही 4 ते 5 आप्पे बनताना बघितले. हा किती आप्पे बनतात आपल्याकडे? याच्यामध्ये 60 निघतात 60 कमीत कमी 15 प्लेट आप्पे निघतात याच्यामध्ये. 15 प्लेट? 15 प्लेट. आता काहीतरी तुम्ही 60 आप्पे भरले आता 5 मिनिटे झाकून ठेवायचं. मग ते लोक खूप मस्ती करणार आतल्यात मस्ती करतात ते लोक आतल्यात आप्पे. हा मग ते लोक बोलतात काय बाई सांगू कुणाला सांगू मला न काही वाटत काहीतरी होऊन गेल्यात. आता हे जादूचा पिटारा आता बंद केलाय. हा मग ते गुदगुली होणार मग ते फुगणार रागवून फुगणार मग ते बोलणार आम्हाला उलटा करा मग ते उलटा पालट करणार. अच्छा उलट पालट करणार? हा उलटा पालट. हे तुम्ही मराठीमध्ये दादा कोंडके सारखं लुक केलाय. बघा दादा कोंडके सारखं बोलायचं माझी लायकी पण नाहीये. ते महान कलाकार होते ते डबल मिनिंग होतं मी त्यातला नाहीये. ते खूप महान होते महान असते दादा कोंडकेची. पण त्यांनी एकच शिकवलं लोकांना हसवा. खूप टेन्शन भावा जिंदगीमध्ये काय करायचं. एक बायको एक मुलगा एक मुलगी घरी आहे आमची आई आहे कुटुंब आहे हे सहपरिवार सहकुटुंब आम्ही काम करतो. अच्छा काय काय आप्पे तर विकता इकडे? आप्पे अरे आमचा वडापाव नाही बघितला तू इकडे ये लवकर. हे बघा हे घाटी वडापाव आहे हा. घाटी वडापाव? हा हा ते बोलतात आम्हाला ऐसे वैसे ना समज सजना जान दे दूगी या जान ले लोगी. हे आमचे वडे तेलामध्ये स्विमिंग पूल मध्ये आहे. स्विमिंग पूल मध्ये आता तळतात आम्ही. इकडे या. हा माझा मुलगा आहे. हा खूप रॅपर पण आहे आणि प्लस मदत पण करतो मला गावामध्ये. अरे वडापाव इकडे हा 13वी शिकतोय. हे बघा हा वडापाव. भुगा पण देतात आपण वडापाव मध्ये? भुगा असतो आणि ही मिरची ना आमची ही अशी मिरची नाही लोक मग त्या तो देतात. ही आमची चटपटीत मिरची आहे. ही काय स्पेशालिटी आहे? स्पेशलिटी खाएगा तो पता चलेगा ना. तोंडामुळे समजणार नाही ते खायला लागणार. सकाळी आमची आठवण करायला लागणार तुम्हाला माहितीये का. घाटी मसाला आहे कांदा आहे आणि पाव सोबत. अजून काय काय असतं आपल्याकडे? आता आमची मिरची बनली आहे रजवाडी मिरची का भजिया अंग अंग तडका हे मसाल्याची मिरची असते आमच्याकडे. आणि मालवणी एरिया हा थोडासा बघा हा मालवणी एरिया मुस्लिम एरिया आहे पण मला कसली भीती नाहीये. सर्व धर्म समभाव मला या एरियाने खूप भरून दिलंय. मुस्लिम लोक 80% मला खूप प्रेम करतात. मग मी असं बोलू शकत नाही. माझा जन्म असला तरी काय झालं पुऱ्या एरियाने मला हातावर घेतलेलं आहे. आपण मूळ कुठले? मी मूळ आहे नाशिकचा. नाशिक देवळी कॅम्पसला आहे मी. सोसरी माझं गाव आहे पण जन्म आमचा मुंबई मालवणीचाच आहे. मी 40-45 वर्ष माझं इथं लग्न पण इथं झालं मुलं पण इथं झाले आम्हाला. तुमचं आयुष्य तिकडे झालं? हा आमचा सध्या गाव इथंच आहे पण मी खूप आनंदात आहे आमच्या मावळणी एरियामध्ये. मला कसली भीती वाटत नाही. इकडे साबुदाणा वडा बनतोय का इकडे? अरे आमचा साबुदाणा वडा हे बघा स्वस्त आणि मस्त 10 रुपयाला 1 पीस विकतो आम्ही लोकांना. 10 रुपयाला? फक्त 10 रुपये. बटाटा वडा वडापाव 15 रुपये आणि आप्पे 20 रुपयाला 4 आप्पे देतो आम्ही. 20 रुपयाला 4 आप्पे? हा हे काय इंसानियती सबसे बडा धर्म आहे. बघा म्हणून मी काय बोलतो तुम्हाला इंसानियती सबसे बडा धर्म आहे. बरोबर. आता मी हिंदू आहे मुसलमान लोक तू खातात ना ते विचारतात का मला भाई तू कोणत्या जातीचा आहे नाही ना. ए भाई आमचे मुस्लिम भाई अस्सलाम वालेकुम हजरत कैसे हो आप. हे बघा आमचे मुस्लिम बांधव आहे आमच्याकडून खातात. पुरा रमजानचा महिना गेला सबके घर पे मेरी अफ्तारी गई. आता आपण काय हे आता हे फुगलेत ना याला राग आलाय ते फुगून लाल लाल होणार बघा आता. फुगून लाल लाल? हा हे बघा असं. तुम्ही कसं काय वळला इकडे व्यवसायाकडे? काय नाही हे परमात्म्याची कृपा झाली. हे मेन माझी धनलक्ष्मी भाग्यलक्ष्मी तिच्यामुळे मी आलो पुढे. तर माझं काय लायकी नाही आहे. मी घरातला थांब्याचा ग्लास उचलणारा माणूस नाही आहे पण तिने हिंमत दिली माझ्या परिवाराने हिंमत दिली मी लागलो कामाला. तुम्ही पहिल्यापासून
आप्पेचा व्यवसाय करताय की नाही नाही, मी झालं 1.5-2 वर्ष भावा. माझा धंद्याचा नाईटीचा कॉटनचा मॅक्सी ऐकतो मी. मॅक्सी विकायचा? मॅक्सी मध्ये इथे मी खूप प्रसिद्ध होतो. हा. तर त्याला मला वाटलं तर वेगळं 2 लोकांना, मग त्या धंद्यात अच्छा, तुम्ही ट्रेन मध्ये मॅक्सी विकायचा? ट्रेन मध्ये 20 वर्ष धंदा केला मी लोकल ट्रेन मध्ये. आता हा जो व्हिडिओ बघणार ना ते मला ओळखणार, राजू मॅक्सीवाला. राजू मॅक्सी म्हणजे प्रसिद्ध होतो. अंधेरी पासून चर्चगेट पर्यंत जायचो. सकाळी 7 ते सकाळी 10 वाजे धंदा होता ट्रेन मध्ये. हा, सकाळी 92 पासून 2010 मध्ये मी हा धंदा केला. त्याच्यावर घर चालायचं का? हा, मला देवाने खूप भरभरून दिलं भावा. मला परिवार माझा साथ देतो. ते आपले सगळे उलटे करून झालेले आहेत. हा हा, आता ते काय म्हणतात माहिती का, हा. डेरेदार बहरला झाड. आणि ते गाणं नाही का आमचं हा. पिंजऱ्यामधलं, पिंजरामधलं? पाडाला पिकलाय आंबा. अरे नीट असं पाडाला आंबा पिकलाय. आंब्याचं रंग केसरीवर लाली शोभे सेंदरी, तोंडाला तुझ्या पाणी सुटल घेऊन टाक. नाही तर असं आहे ना, ते समजलं ना तुम्ही. आप्पे कोणाला खायचे तर कुठे यायचं मालवणीमध्ये? हे मला मालवणी मध्ये यायचं. म्हाडा कॉलनी आहे, ही 40 बिल्डिंग आहे. हे आमचे सोनार भाऊ लोक राहतात, चामुंडा शुभम ज्वेलर्सवाले. जे समोर लावतो धंदा मी संध्याकाळी 5 वाजता. अच्छा, आता हे एवढं कस्टमर असतं का? 60 आप्पे तुमच्या एका टायमाला बनतात? हा, आणि मला वाटतं एकूण 10 मिनिटात एक लॉट होत असेल याचा. 10 मिनिटं जातात आमचे. मग एवढे खपतात का? खपतात, तुमचे आशीर्वाद खपतात. माझे गिरायक खूप चांगले आहे. मला भरभरून आशीर्वाद पण देतात आणि पैसा पण देतात. संध्याकाळी 5 वाजता येतो, 9-9:30 घरी जातो. 9:30 वगैरे आता. पण दिवसभर खूप मेहनत आहे भाऊ याच्या मागं. लोकांना वाटतं 2 तासाचा धंदा आहे, पण सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही लागतो. आणि बॅटरी भिगवतो, आमची बायको करते, मग आमची आई आहे, मागं आमची मुलगी आहे. हे सगळं सहपरिवार आम्ही काम करतो. तो 2 पैसे आम्हाला भेटतात. काय का स्वभाव. आपल्याला किती बॅटर लागतं भिजवायला? रोजचं 5 किलो लागतं आम्हाला. 5 किलो? 5 किलो बॅटर लागतं आम्हाला. भाऊ अमोल भाऊ आज आमचे आप्पे खायला आलाय. हा, चर्चा बघा. हे आप्पे आहे आमचे. ही आहे आमची चटणी. ही खोबऱ्याची चटणी, घट चटणी अशी स्पेशल खोबऱ्याची चटणी. स्पेशल खोबऱ्याची चटणी. आणि ही आमचे स्पेशल ही टमाटे चटणी आमच्याकडे. टोमॅटो चटणी. टमाटे चटणी हे स्पेशल आमच्या अमोल भाऊसाठी. हे 4 आप्पे आलेले आहेत हा, मस्त. आणि फक्त 20 रुपयाला. 20 रुपये. 20 रुपयाला. चार ही जनसेवा 20 रुपयाला बस. मंडळी, मालवणीचे हे आप्पे, तो आप्पेवाल्यांचे तिकडे 60 आप्पे निघतात, गरमागरम बनत आहेत. अजून तुम्हाला ॲड्रेस सांगितलेलंच आहे. म्हणजे ट्राय करूया. कोल्हापूरमध्ये पाहिलं आप्पे, सगळीकडे आप्पे बनतात, पण एवढ्या मोठ्या पात्रामध्ये मी फर्स्ट टाईम बघतो आप्पे बनताना. आणि त्यांचं माणसांना हसवण्याची शैली पण जबरदस्त आहे. मंडळी, ट्राय करूया. गरमागरम आहे. तिकडे 2 चटण्या दिलेल्या आहेत. पाहूया, लाल चटणी आणि इकडे खोबऱ्याची चटणी. ट्राय करूया. 20 रुपयाला मिळते मंडळी. आणि नॉर्मल थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हेल्दी आहे खूप. एवढे लाल चटणी म्हणून ट्राय करू एकदा. खूप वर्थ आहे. या भागात कधी राहत असताल तर नक्की आवर्जून या. ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. त्याचा नंबर पण देईल. तुम्हाला ऑर्डर द्यायचे असतील त्यासोबत त्यांच्याकडे आप्पे आहेत, वडापाव आहे, साबुदाणा वडा आहे, भरपूर पदार्थ आहेत. कोणत्याही गोष्टीची ऑर्डर देऊ शकतो मंडळी. आणि व्हिडिओ शेअर करा. मेहनती माणूस आहे, सपोर्ट केलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.